वर्ष मी केलं त्यामधून किती मुलं अप्रतिम इंटेलिजंट विद्यार्थ्यांना पाहिल्यावर मला वाटलं बाकी काही का असना सगळ्यांची तब्येत चांगली एकही असं नाही वाटलं की म्हणजे मला धीर आला की आपल्याला काही काळजीचं काम हा एक लक्षात आला. आणि ज्यावेळेस एखादा विद्यार्थी आपल्या पाया पडतो ज्यावेळेस तो पायावर डोकं ठेवतो ना त्यावेळेस मला राज्य पुरस्कार मिळालेला आहे. मुख्यमंत्र्याच्या हस्ते राज्य पुरस्कार मिळालेला आहे. पण यांनी पाया पडल्यानंतर प्रत्येक वेळी मला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला असला कारण त्याच्यापेक्षा मोठा पुरस्कार जगामध्ये नसतोच. नाहीच अजून तरी कुठला नाही. नोबेल वगैरे हे नुसते नाव आहेत पण खरा पुरस्कार बरं का पडतात विद्यार्थी पायाच का पडतात. एकदा मी विचार करत होतो की पायाच का पडतात कारण या पायाने त्यांना पायवाट दाखवलेली आहे. या पायांनी त्यांना पायवाट दाखवलेली असते आणि त्या पायवाटेवर ते त्यांच्या आयुष्याच्या शिखरापर्यंत पोहोचत असतात. देवाचं आणि गुरुजींचं सारखं आपण देवाच्याही त्याच्यामुळे हे घुगे सर म्हणजे यांनी 15,000 याच्यापेक्षा जास्त असेल 15,000 लोकांचा वाढदिवस त्याच्या घरी जाऊन साजरा केला. काही शिक्षक असे होते की त्यांनाही माहित नव्हतं आज मला घुगे सरांना माहित होतं त्याला माहित नव्हतं. ते नवरा बायको झोपीत होते. हे हार आणि शाल घेऊन गेले. त्यांना उठवलं ते म्हणजे यांचा वाढदिवस आहे. ते म्हणले आम्हाला काही कल्पना पण वाढदिवस साजरा केला. आज ते चेअरमन पतसंस्थेचे चेअर म्हणून ज्या ठिकाणी विराजमान झालेले आहेत याच्या मागच्या कोणत्याही चेअरमनचे एवढे सत्कार झाले नाही. बरेच चेअरमन माझ्या परिचयात होते त्या बिचाऱ्यांना स्वतःलाच माहित होतं आपण चेअरमन. पण सर्व तालुक्यातल्या सर्व जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांनी यांच्या घरी येऊन सत्कार म्हणजे घुगे सरांची अजून काय आयडिया आहे हे माझ्या लक्षात पण खूप मोठं. आणि या शाळेला ते मुख्याध्यापक लाभले. तुम्हाला मी आत्मविश्वासाने सांगतो ही शाळा जालन्याच्या नकाशावर अग्रस्त आहे. निश्चित अग्रस्थानी असते. आता पुन्हा आपल्या विषयाकडे आपल्या आल्याबरोबर आम्ही कार मध्ये तर मला वाटलं निरोप समारंभ फटाक्याने नव्हतं व्हायला पाहिजे. फटाके आनंदाचं प्रतीक. एका मुलाला विचारलं करे बाबा ते सुतळी बाम कशाला लावला रे बाबा. ते गुरुजी सगळे आले ते म्हणे नाही जे आले चालले त्यांच्यासाठी नाही जे आलेच नवीन त्यांच्या स्वागतासाठी म्हणजे आनंदाने स्वागत. कोण म्हणलं रे. आणि तुम्हाला थोडस गांभीर्य आहे जसं मी विनोदी बोलतो आता हे तुम्हाला माहित झालं पण थोडं गांभीर्यानं सांगायचं म्हणजे असं ज्या तडेगावकर मॅडमला इतरही शिक्षिका त्यांच्या बरोबर आहेत. तडेगावकर सरही आहेत. त्यांना या ठिकाणी जो निरोप देण्याचा कार्यक्रम आहे मला थोडस वेगळं तुमच्या किती थोडस विचार करून याचा विचार करा अवश्य मी काय म्हणाल ते. यांना निरोप देणं शिक्षण क्षेत्राला शक्य नाही. यांना निरोप देणं साहित्य क्षेत्रालाही सोपं नाही आणि यांना निरोप देणं ईश्वरालाही शक्य. एवढी मोठी माणसं आहेत एवढी आभाळाच्या उंचीची माणसं आहेत की तडेगाव
तर मॅडम जे पुरस्काराची यादी जर यांनी वाचली असती तर दुपार इथेच झाली. एवढे मोठे पुरस्कार, एवढ्या मोठ्या भाव कविता, त्याच्यानंतर ईश्वराने दिलेला सुंदर आवाज, की यांच्याबद्दल मला एवढंच म्हणावं वाटतं की अगर नापना चाहते हो इनके उड़ने का अंदाज, अगर नापना चाहते हो इनके उड़ने का अंदाज तो आसमां से कह दो और थोड़ा ऊंचा हो जाए. आसमां से कह दो और थोड़ा ऊंचा. खूप मोठा. आणि या इथे असल्या काय, नजीक पांढरेला असल्या काय. आणि मला वाटतं जिल्हा परिषदेनं थोडासा असा विचार केला असेल की राजेवाडीला वाईट वाटू नये म्हणून त्यांना नजीकच ठेव. नजीक म्हणजे जवळ असा. नजीक पांगरी पुढे म्हणून त्यांना नजीक पांढरेला पाठवलं, जास्त दूर नाही पाठवलं. माझ्याला जातो गाव असलं असं पंचायत पुन्हा इथे भेटू शकतात. आणि विद्यार्थ्यांना भाषण नाही करता येत. अजून आपल्या मुलांना, छोट्या छोट्या मुलांना बोलता येत नाही, पण त्यांचा चेहरा त्यांच्या शब्दापेक्षा खूप चांगला, खूप चांगला. तुम्हाला इतका आनंद वाटला, त्या आल्यानंतर एवढा आनंद वाटला, यामध्ये सगळ्या भाषणाचं सार. आता थोडस आपण गांभीर्याने या मोठ्या लोकांसाठी थोडं बोलायचं की सध्या काय की शाळेमध्ये शिक्षकाचं मन रमत नाही. मनाने, श्रद्धेनं, आत्म्यानं ते शाळेपासून थोडे दूर जा. तो आदराचा भाव, त्यांच्याबद्दलचा आदराचा भाव दुर्दैवानं म्हणा, प्रसंगानं म्हणा, परिस्थितीनं म्हणा, वातावरणामुळे म्हणा, कशाही म्हणा, पण थोडासा कमी झाल्याचा भास मला होतो. मला असं वाटतंय की हे कमी होतंय कुठंतरी. आणि शिक्षकांची अशी अवस्था आहे की ते टेक्निकल झाले. याचा डाटा पाठवा, याची माहिती पाठवा, हे आजच्या आज पाठवा, हे 1 तासात पाठवा. याच्यामध्ये माझा विद्यार्थी दूर जातो. आणि या तंत्रज्ञानाचं तुम्हाला सांगतो, लॅपटॉप असेल, मोबाईल असेल, कॉम्प्युटर असेल, कुठलंही असेल, आपण याच्याकडे इतके वळलो आहोत की आपल्या भावना, आपल्या मनापासूनच्या काही गोष्टी त्यामुळे मागे पडतायत का असं. म्हणजे मला काय वाटतं, तुम्हाला सगळ्यांना मनापासून सांगावं की तंत्रज्ञानाचा उपयोग केवळ माध्यम म्हणून करा. ते फक्त माध्यम म्हणून असलं पाहिजे. त्याच्यावर प्रेम करा, पण त्याच्यामुळे आपल्या उद्दिष्टावर प्रेम तुम्ही कमी करू नका, ही नम्र प्रार्थना या प्रसंगी करू. दुसरी एक गोष्ट मला सांगा वाटते की आता विद्यार्थ्यांना, या पालकांना, यांनी मार खाल्लेला आहे, छान, यांनी मस्त मार खाल्लेला आहे. हातावर छेड्या वगैरे. उशीर आलं की तो आलेला मुलगा आधीच हात पुढे करायचा. मला माहिती आहे कार्यक्रम असतो, आधीच हात पुढे करायचा. आणि हात पुढे केल्यानंतर तुम्हाला सांगतो, मीही विद्यार्थी असताना या हातावर 15 छेड्या खाल्ल्या, पण या हातावर उमटलेले ओळ पुढे आयुष्यात अलंकार होतील असं मला वाटतं. याच मार खाल्लेल्या कार्यक्रमामुळे मी पूर्ण महाराष्ट्राला इंग्रजी शिकवण्या इतका मोठा झाला. तुम्हाला सांगतो की हे मार खाणं कदाचित आजच्या कायद्यात बसत नसेल, पण फायद्यात होतं एवढं. कायद्यात नव्हतं पण फायद्यात नक्की होतं, हे मी तुम्हाला सांगतो. कधी प्रसंगी आता आपल्याला तसं करता येणार नाही, ही एक गोष्ट. आणि तुम्हाला सर्वात मला आवडलेल्या एका मुलाची गोष्ट सांगतो. मुलांनी लक्षात असू द्या, एक बजरंग नावाचा मुलगा होता माझ्या शाळेमध्ये. ते नावही बजरंग होतं आणि तब्येतही तशीच होती, बजरंगासारखी तब्येत होती. शाळेत आला तर त्याला मारायसाठी 2-4 शिक्षक लागायचे. त्याला झेपत नव्हतं.
आणि एकाला त्याला मारताना भीती वाटायची. त्याला निशा होता, आम्हाला नव्हता. ते मला असा अडसून सारखा पोरगा आला की आपला शाळेत यायचा, शिक्षणाचा बिचाऱ्याशी कुठेही संबंध नाही, काही कोणत्या विषयातलं काही येत नव्हतं. काही 6वीला होता, 6वी त्याला आला वर्गामध्ये. एके दिवशी त्याला म्हटलं की बाबा तू बसत जाऊ नको, आमच्या वर्गात बसत जाऊ नको, उगाच आम्हाला धडधड कर. मग तो काय म्हणला, तो कुंभाराचा मुलगा होता, कुंभाराचा. त्याने आम्हाला काय केलं, एके दिवशी पोळ्याच्या दिवशी एक बैल करून आला आणि ते म्हणला हे गुरुजी तुम्हाला राहू दे. ते गुरुजी म्हणायचा, मास्तर म्हणायचा, हे राहू द्या. त्याला नाही म्हणायची हिंमत नव्हती. त्याला सांगितलं ठीक आहे. मग त्याला असा पिळदार, त्याच्या स्नायू वगैरे दिसणारा इतका सुंदर बैल केला होता त्याने. त्याला म्हणलं अरे पोळ्याच्या दिवशी आम्हाला 2 बैल लागतात. त्याने सांगितलं सध्या हे एकच, ऍडजस्ट कर. तर त्यांनी तो दिला बैल. खूप वर्षपर्यंत माझ्या घरी मी जपून ठेवला. त्याला रंग नाही काय नाही, रंग नाही काय नाही, काळ्या मातीचा. मग काय झालं, त्यांनी शाळा सोडली. आम्हाला आनंद वाटला. शाळा सोडून दिली, आम्हाला बरं वाटलं. कारण ते आता पुन्हा असे पोराचा त्रास नको. आणि पुन्हा योगाने तुम्हाला सांगतो, ही फार महत्वाची शेवटची गोष्ट, फार महत्वाची. त्याच्यानंतर 30 वर्ष झाले, 30 वर्ष मी अंधारीला होतो सिल्लोड तालुक्यामध्ये. त्याच्यानंतर 30 वर्ष झाले मी अंदमानला विमानानं जात होतो, कलकत्ता ते पोर्ट ब्लेअर असं मी विमानानं जात होतो. आणि एक पांढऱ्या सूट मधला एक मोठा माणूस जे म्हणलं तुम्ही जोशी सर आहे का. मला वाटलं की बिगर तिकीट धरतो. विचारतोय तुम्ही जोशी सर आहे का. तर मी म्हणलं हो. तर तो म्हणलं तुम्ही अंधारीला होते का. बैल आठवतो का. मी दिला होता, मी तुम्हाला बैल दिला होता. आणि आज जगातल्या 28 देशामध्ये राष्ट्रपुरुषाचे पुतळे तयार करायचे. आय एम गेटिंग मोर दॅन 6 लाख रुपीज पर मंथ. एवढं मी आता कलावंत म्हणून फिरतोय म्हणे. आणि दररोज विमानात असतो कुठल्या ना कुठल्या देशाला जायला. तर मी म्हटलं बरं झालं शिकलं ना. मग तो डीएड झाला असता, पंचायत झाली, फारसा काही उपयोग झाला नसता त्याचा. पण मुलांना तुम्हाला सांगतो, या आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मुलांचा कल शोधा. आणि मुलं गुरुजीवर नितांत प्रेम करतात. या सेलगावचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की तिथे फुलमांबडीकर नावाच्या एक मॅडम होत्या, माझ्या कोवर्कर होत्या. त्या 7वीच्या कुठल्या तरी क्लास टीचर होत्या. त्यांच्या वर्गामध्ये एक मुलगा होता. तो साधारण इतका भारी नव्हता, पण साधारण धिंगाणा करणारा होता. त्या फुलमांबडीकर बाईची तिथून बदली झाली आणि बदली होऊन त्या गेल्या. तर मग आम्ही असं राऊंड घेताना, सुपरवायझर होतो मी त्या शाळेत, तर राऊंड घेताना मी पाहिलं की तो मुलगा येत नाही बरेच दिवसापासून. काय झालं त्याला. तर दुसऱ्या मुलानं सांगितलं सर त्यांनी एकदा आल्यावर विचारलं फुलमांबडीकर मॅडम कधी येणार आहे. ते म्हणे आता त्यांची बदली झाली, त्या येणारच नाही. त्याच्यानंतर तो कधीही शाळेत आला. म्हणजे त्यात पाहिजे मॅडम तरच शाळा शिकायची नाही. म्हणजे मुलं असं नितांत प्रेम करतात. हे बा तुम्हा मुलांना एवढंच मला मनापासून सांगायचंय, या तुमच्या बदली झालेल्या शिक्षकांबद्दल बोलायला आपण पुन्हा एखाद दिवशी येऊ. एवढा सविस्तर बोलण्याला इथे फारसा वेळ नाही. पण मी जो वेळ घेतोय तो याच्यासाठी की पुन्हा ही वेळ नाही, पुन्हा ही वेळ येणार नाही. म्हणून आपलं थोडस पुढे आपण जातो. हे बा आता घुगे सर आलेले आहे. आता गावकऱ्यांनी
परिसरातल्या सर्व लोकांनी हे लक्षात घ्या की आता यापेक्षा या इमारतीला, या परिसराला, या भागाला जास्तीत जास्त सुशोभित करण्याचं काम निश्चितपणे ते करते. आणि एक वारंवार मला असं वाटतं तेवढं मी तुम्हाला सांगतो, आणि मी आता माझ्या भाषणाच्या शेवटाकडे येतो. एवढंच सांगतो की विद्यार्थी या नात्यानं तुम्ही काय केलं. तेव्हा विद्यार्थी असताना आपण फक्त विद्यार्जनच केलं पाहिजे. आपल्यामुळे आपल्या शाळेचं, आपल्या आई वडिलांचं, आपल्या गावाचं नाव कुठेही बदनाम होणार नाही याची काळजी विद्यार्थ्यांनी घ्यावी असं मला तुम्हाला सांगावं वाटतं. त्याच्यानंतर एवढं तुम्हाला सांगतो की असा जो कार्यक्रम आहे, शिक्षकाबद्दल आदर व्यक्त असलेला जो कार्यक्रम आहे, हे आपल्या शिक्षण क्षेत्राचं चांगलं लक्षण आहे की म्हणजे अजून आपण निराश होण्याचं कारण नाही. अजूनही शिक्षकाचा, चांगल्या शिक्षकांचा आदर आणि सत्कार केला जातो. दुसरी एक आणि शेवटची, मी एका इंग्रजी शाळेचा प्रिन्सिपल होतो. मीच विद्यार्थ्यांना सांगायचो की तुझ्या आई वडिलांची परिस्थिती जर एवढी चांगली नाही, तू एवढे 25,000 रुपये कसे काय देणार आहे. त्याच्या वडिलांनी त्यांनी सांगितलं माझे वडील मजुरी करतात तरीही 25,000 रुपये द्यायला तयार आहेत. कारण त्यांना त्यांच्या ते काय ते मुलाला नाही सांगता आलं, पण त्यांच्या डोक्यात असं असायचं की इथंच असला तर माझा मुलगा मोठा होऊ शकतो. एक पालक होते, पोलीस मध्ये होते, ते माझ्याकडे आले आणि ते म्हणे आमचा मुलगा 3 वर्ष झाले इंग्रजी तुमच्या शाळेत, त्याला इंग्रजीत पेपर वाचता येत नाही, त्याला इंग्रजी बोलता येत नाही, त्याला इंग्रजीत स्वागत करता येत नाही. त्याला म्हणलं त्याचं जाऊ द्या, तुमचं सांगा. तुमचं किती शिक्षण झालं. ते म्हणे माझं ग्रॅज्युएशन. तुम्हाला पेपर वाचता येतो. पेपर आहे आपल्याकडे, वाचता येतो का. तुम्ही इंग्रजीत माझ्याशी बोलू शकता का 5 मिनिट. ते म्हणे काही का असेल पण पोराला शिकवा. याची पंचायत होती बोलायची, पोरांना शिकवा काय. पण तुम्हाला सांगतो हे इंग्रजीचं जे सध्या वादळ आहे, हे इंग्रजीचं वादळ मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो, शिक्षकांना सुद्धा इंग्रजी येत नाही. कारण एका जण आमच्याकडे शिक्षक म्हणून जॉईन झाला, तो शेअर मार्केट मध्ये काम करत होता मुंबईमध्ये, आणि त्यांनी सांगितलं की आय हॅव वर्कड इन द शेअर मार्केट इन मुंबई मोर दॅन 10 years. 10 वर्ष मी शेअर मार्केट पाहत होतो. मला इंग्रजीची काही अडचण नाही, मी इंग्रजी शाळेत शिकू शकतो. त्याला म्हणलं तू 5वीच्या वर्गात चल आणि एक लेसन शिकून जा. तुझं इंग्रजी किती बोलतो चांगलं, याच्याशी माझं काही घेणं देणं नाही. तुला हा लेसन शिकवता येतो का एवढं मला पाहू दे. तर त्याला सांगितलं तुला जन्मभर इथं नोकरी मिळणार, कारण ते इंग्रजी या कामाला येत नाही. आणि तुम्हा सर्वांनी आरबळून जायचं काम नाही. अ डे विल कम. एक दिवस असा येईल की इंग्रजी शाळेतले मुलं सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतील, आणि त्यावेळी तुम्हालाही आपण जिल्हा परिषदेमध्ये आहोत याचा अभिमान वाटेल. आणि करा हे अभ्यास करा, याला तर काही पर्याय नाही. पण सगळ्या स्पर्धांमध्ये आपल्या राज्यातल्या, देशातल्या सगळ्या, आमच्या सेलगावचा विद्यार्थी कलेक्टर होऊ शकतो, पहिल्या प्रयत्नामध्ये कलेक्टर होऊ शकतो. यापेक्षा अजून काय उदाहरण आपल्याला हवंय. तर मुलांनो, तुम्ही सर्वांनी खूप चांगला अभ्यास करा आणि आपलं ध्येय साध्य करा. इथल्या सगळ्या शिक्षकांना एवढंच मी सांगतो की जे या ठिकाणी आलेले आहेत तेही खूप चांगली शिक्षक आहेत. जे इथून जात आहेत हे डिपार्टमेंटचं काम असतं. ही बदली ही एक प्रक्रिया, नॉर्मल प्रक्रिया. माझी बदली झाल्यानंतर, आमदार येऊन माझी बदली झाल्यानंतर
एक गावातले चेअरमन आले आणि ते म्हणले तुमची बदली कोणी केली? तुम्ही म्हणलं शिक्षण अधिकारी. त्याची भाषा थोडी विचित्र होती म्हणून त्याच्याच भाषेत सांगतो. तो कसं म्हणाला, तो म्हणलं दुसरे टीचर को मूल्य फुटणे को आहे. काय म्हणायचं होतं ते माझ्या लक्षात. दुसरे टीचर को मूल्य फुटणे को आहे हो राहिला तो कसं जाणार? काय फुटणं पाया काय तीन मर्डर केलेले आता 4 सांगत जातो. शिक्षण अधिकार आहे तो औरंगाबाद. त्यावेळेस ते औरंगाबाद आमचा जिल्हा परिषद तिकडेच होतो. तो औरंगाबादला उसकी मुंडी तोड देता. तसा कार्यक्रम नसतो, हा बदलीचा भागच असतो. आणि मैं वापिस आने वाला हूँ, 1 महीना 15 दिन जाके फिर मैं वापिस आने वाला. तो ठीक है मगर उसकी मुंडी. तर असं शिक्षकाबद्दलचं प्रेम त्या पालकांना वाटलं. तुम्हाला सांगतो आमच्याकडे व्हॉलीबॉल खेळणारे मुलं होते 5-6. ते काय म्हणायचे, व्हॉलीबॉल खेळ माझ्या बरोबर व्हॉलीबॉल खेळायचे. ते काय म्हणायचे, मास्टर साहेब सगळे असे, कोणी टेलर होतं, कोणी काय होतं, कोणी काय, एकही शिक्षणाशी काही संबंधित नव्हतं. पण इतका व्हॉलीबॉल सुंदर खेळायचे तुम्हाला सांगायचो. ते शॉट मारताना नेटच्या वर कमरे इतके दिसायचे. एवढी जंप मारून शॉट मारत. आता त्या चांगली संधी मिळाली असती तर ऑलिम्पिक खेळले असते ते. एवढं चांगलं. आणि ते मला काय म्हणायचे, एखाद्याचा बॉल चुकला की त्याला माईवर 25 शिव्या द्यायला. आणि मग माझा बॉल चुकला की काय म्हणायचे, सुनलिये ना तुमने पहिले. पुन्हा पहिल्यापासून त्याला शिव्या दिल्या तुम्ही ऐकल्या काय कॉमेडी शो झाला. त्याला म्हणायचं बस धन्यवाद. आणि मग एक रॅशन दुकानदार होते. ते त्यावेळेस आम्हाला रॅशन सर साखर 400 ग्राम मिळायची. एका माणसाला 400 ग्राम. आम्ही नवरा बायको होतो, आम्हाला 800 ग्राम. तर मी त्या पोरांना सांगितलं व्हॉलीबॉलच्या की अरे ते 800 ग्राम साखर महिनाभर कशी काय पुरण. तर त्यांनी सांगितलं की कल जाओ, वो दुकानदार के पास कल जाओ बोले, हम आज रात में ठीक कर दो. ते दुसऱ्या दिवशी मी गेलो, ते रॅशन कार्ड वगैरे घेऊन गेलो त्याच्याकडे. म्हणलं आपले शक्कर होना था, फैयाज सेठ त्याचं नाव होतं. तर आपने को शक्कर होना था. मास्टर साहब तुम जितनी ली जा सकते. हमको सब याद आ गया बोलो, मिले थे आके हमको. तो तुम जितनी ली जा सकते उतनी लेके जाओ. आणि खूप काही नागरिकांनी खूप 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 प्रेम दिलं. प्रत्येक ठिकाणी पालकांनी घनसावंगीला होते. यांना कोणाला माहित असेल, मी घनसावंगीला 10 वर्ष होते. घनसावंगीच्या लोकांनी माझी बदली सेलगावला झाली. तर त्या गावातल्या लोकांनी मला 10 ते 12 दिवस घरी जेवायचा कार्यक्रम त्यांच्या घरी बोलावलं. त्याच्यानंतर मला जेवढं साहित्य मिळालं त्याच्यासाठी एक मेटेडोर करावं लागलं. एवढा मोठा निरोप समारंभ. आणि त्या निरोप समारंभातला एक प्रसंग आठवतो. एक रक्ताटे नावाचे, आता ते आहेत नाही माहिती, पण एक रक्ताटे नावाचे सेवक होते. त्यांनी भाषण केलं एकट्यानं. आणि त्यांनी भाषणामध्ये असं सांगितलं की जसं त्यांनी सांगितलं की कशी तेजुनी या पदाला, म्हणजे त्याला नाटकाचा वगैरे नाद होता. आणि सर्व भाषण त्याचं असं होतं की साधारणतः श्रद्धांजलीचं जसं असतं. आता आपली पुन्हा भेट होत नाही. आपल्याला फक्त आठवणीच राहिल्या. त्याला सांगितलं देवा शपथ मी येत जाईल असं भाषण करू, असं भाषण करू नको येणार असं मी सांगितलं.
तर ठीक आहे विद्यार्थ्यांनो, तुम्हा सर्वांना, या कार्यक्रमाच्या आयोजकांना, इथं उपस्थित असलेल्या सगळं पालक वर्गांना, कारण मी नाव त्याच्यासाठी घेतलं नाही की घोटाळा झाला, याचं नाव घेतलं असं ते मला असं मी नाही ते, त्याच्यामुळे नाव वगैरे काही कोणाचं घेतलं नाही, क्षमस्व. आणि सगळ्यांना सर्व कार्यक्रमानिमित्त पुनश्च शुभेच्छा देऊन मी थांबतो. तर याचसाठी तुला होता आता असेल शेवटचा दिवस बरोबर. 10 विद्यार्थी मित्र म्हणले 15 मिनिटं अर्धा तास कसा गेला ते कळाला नाही. मला वाटतं सर हेच आम्हाला गरजे अपेक्षित होतं. आपण बोलवण्यामागचा उद्देश तोच होता. सरांनी पण मी सरांना बोलताना म्हणलं की गाव कोणतं आहे, म्हणलं एमपी जोशी सरांना आपण करू, म्हणजे विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांची मेजवानी मिळेल, शिक्षकांना शिक्षकांची मेजवानी मिळेल आणि गावकऱ्यांना आणि पालक वर्गांना सुद्धा त्यांच्या विचाराला चालना मिळण्यासारखं या ठिकाणी अपेक्षित असं त्यांनी उद्बोधन आणि खूप चांगल्यापैकी सुंदर समारोपाचा कार्यक्रमामध्ये अपेक्षित भाषण म्हणजे त्यांनी एक क्षण सुद्धा आपल्याला विचलित होऊ दिलं नाही. तर मग बसलेलो आपण शहराने मन कुठे दुसरीकडे असतं, पण आपल्या सर्वांना आपल्या कवेत बांधून ठेवलं, विचारात बांधून ठेवलं आणि एवढे काही अनुभव त्यांचे जे आहेत ते जिवंतपणे कसे सांगतात हे आज नाही, मी 2-3 वेळेस ऐकतो, पुन्हा ऐकायची संधी मिळाल्यावर त्या ठिकाणी येऊन आपला तो कार्यक्रमाचा जो काही मुख्य भाग असतो तो करत असतात. आणि आजही आपल्या विनंतीला मान देऊन आम्हाला मुलासारखं प्रेम ते करत आले, वेळोवेळी आमचे कान पण धरतात, वेळोवेळी आम्हाला मार्ग सुद्धा दाखवतात आणि वेळोवेळी आमच्या सर्व शिक्षक वर्गाला एक संजीवनी त्यांच्या रूपाने मिळलेली आहे. ती लाख मोलाची संजीवनी आमच्या हृदयात आम्ही कायमस्वरूपी जपून ठेवू सर, गावकरी जपून ठेवतील, आपले विद्यार्थीचे सर्व व्यासपीठ. त्यानंतर आभार प्रदर्शनासाठी शेवटच्या कार्यक्रमांनी आदरणीय परमेश्वरजी मोरे सरांनी आमंत्रित करतो की त्यांनी आभार मानावं. त्यापूर्वी विद्यार्थी मित्र तळेगावकर सरांनी सर्व शाळेच्या वतीनं त्याच्यावर केला त्यानंतर उपक्रम करतो आणि शेवटचा भाग मोरे सरांना आभार प्रदर्शनासाठी बोलतो. काळजातले भाव नजरेतून दिसत नसतात, काळजातले भाव नजरेतून दिसत नसतात, भावनांचे बाण नेहमी जुळत नसतात. भेटतात इथे माणसे लाखोंनी हजारोंनी, पण तुमच्यासारखे माणसं भेटण्यासाठी योगच असावे लागतात, योगच असावे लागतात. समारंभ आहे का आनंदाचा सोहळा आहे, म्हणजे दोन्ही त्या गोष्टी या ठिकाणी घडून आलेल्या आहेत. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व, आमचे मार्गदर्शक, आमचे पितृतुल्य व्यक्तिमत्व, एवढंच काय तर मित्रवर्य म्हणलं तरी चालेल, कारण लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्व जणांचं त्यांच्यावर म्हणजे प्रेम आहे. असे आमचे एफ.जी. जोशी सर या ठिकाणी आवर्जून आपल्याला लाभलेले कार्यक्रमाला सर्वप्रथम मी त्यांचं शाळेच्या वतीनं या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आजच्या या निरोप समारंभासाठी आपण ज्यांना आमंत्रित केलं होतं असे आमचे मित्र